तुम्ही 15 डिसेंबरची जी हे सांगितली. जय श्री कृष्ण सर्वांना. आजचा विषय तर सर्वांना जवळपास समजलाच आहे की साधक संजीवनी परीक्षेच्या दृष्टीने आज आपण एक वेगळा विषय घेऊन महाभारतातील एक वेगळं पात्र आपण ताई सादर करणार आहेत. व्यास व्यास ऋषी हे पात्राचं नाव आहे. मनीषाताई यांचा थोडक्यात परिचय म्हणजे मनीषाताई नाशिकच्या आहेत. एक सामान्य गृहिणी आहे, पण वाचनाची आवड असल्यामुळे वेगवेगळे विषय वाचता वाचता कधी गीतेमध्ये गीतेकडे वळल्या त्यांनाच कळालेलं नाही आहे. हळूहळू गीतेची खूप आवड निर्माण झाली, गीता शिकलीये आणि आता सध्या आपल्या सोबत परीक्षेला बसलेले आहेत. तर आजचा जो त्यांचा विषय आहे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात. चालेल? मनीषाताई. हो. आपण सगळ्या गीताचे अभ्यासक आहात, तर आपल्या सगळ्या पवित्र आत्म्यांना मी नमन करून आपण व्यासांचं जे चरित्र आहे त्याला आपण सुरुवात करूया. आणि सुरुवात करतो मी. ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री देवेभ्यो नमः, श्री गुरुभ्यो नमः. आपण आज महाभारतातले पात्र परिचय या अंतर्गत व्यासांचं थोडक्यात आपल्या परीक्षेच्या दृष्टीने असणार जो आपल्याला लिहायचं त्या दृष्टीने आपण चरित्र आपण अभ्यास करणार आहोत. आणि सुरुवातीलाच आपण व्यासांचं चरित्र सुरू करण्यापूर्वी आपण जी व्यासवंदना असते, जी आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, ती आधी व्यासवंदना आपण म्हणूया. आणि चरित्राला मी चालू करते. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. या श्लोकाचा अर्थ असा की व्यास जे विष्णू रूप आहेत त्यांना नमन, आणि विष्णू जे व्यासांच्या रूपात आलेत त्यांना नमन. नमो वै ब्रह्मनिधये. ब्रह्मनिधयेचा अर्थ आहे की ब्रह्म म्हणजे ज्ञानाचं ज्ञान, वैश्विक ज्ञान, आणि निधय म्हणजे खजिना, साठा, म्हणजे ब्रह्मज्ञानाचा जो खजिना आहे असे जे व्यास आहेत त्यांना नमन. आणि वासिष्ठाय नमो नमः. वासिष्ठाय म्हणजे जे व्यासांच्या कुळामध्ये जन्मले. आता ते व्यासांच्या कुळामध्ये कसे किंवा ते वासिष्ठाय कसे, तर व्यासांचा जो पुत्र आहे शक्तींचे पुत्र आहेत पराशर मुनी, आणि पराशर मुनींचे पुत्र म्हणजे व्यास, आणि व्यासांचे पुत्र आहेत शुकमुनी. म्हणजे व्यासांचे पिता जे तात म्हणतात किंवा पिता पराशर मुनींचे शक्ती, आणि शक्तींचे वसिष्ठ. असा जो त्यांचा काय म्हणतात ऋषींची जी परंपरा आहे, त्या ऋषींच्या परंपरामध्ये जन्माला आलेले व्यास, त्यांचा आपण आता अभ्यास करता करता त्यांचा आपण जन्म आपण बघणार आहोत. त्यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला त्यांचा जन्म झाला, आणि आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा असं पण म्हणतो. त्यांच्या जन्मावरूनच आपण व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असं म्हणतो. जे सगळ्या गुरूंचे सद्गुरू, कुलगुरूंचे महागुरु असे जे व्यास आहे त्यांचं स्मरण करण्यासाठी आपण व्यास पौर्णिमा आषाढ पौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा म्हणत असतो. ऋषी पराशर मुनी आणि माता सत्यवती म्हणजे जी मत्स्यकन्या
आहे सत्यवती, यांच्या पोटी जे ऋषी व्यास यांचा यांचा जन्म यमुना नदीच्या बेटावर म्हणजे द्वीपावर जन्म झाला, म्हणून त्यांना द्वैपायन असे सुद्धा नाव आहे. आणि त्या बेटावर बद्रिका म्हणजे बद्रिकेला बोरांना संस्कृतमध्ये बद्रिका म्हणतात. तर तिथे भरपूर झाडं असल्यामुळे त्यांना बादरायण असं सुद्धा संबोधन मिळालं. आणि त्यांचा जो वर्ण होता तो थोडासा सावळा होता. आणि त्यांचे कृष्णवर्ण, पिंगट जटा, तांबडे मोठे डोळे, पिंगट दाढी मिशा, असं थोडस जे उग्र रूप आहे, ते उग्र रूप महाभारतामध्ये त्यांनी का वर्णन केलं आहे त्याचं संदर्भ पुढे जेव्हा सत्यवती मातांनी त्यांना आवाहन केलं त्यांचा कुरुवंश वाढवण्यासाठी, त्यावेळेस तो संदर्भ सांगितला गेला आहे व्यासांचा. वर्णना त्यांच्या जे रूप वर्णनाचा जो संदर्भ आहे तो त्यावेळेस सांगितले गेलेला आहे. आणि गीतेचा जो 10वा अध्याय आहे, गीतेचा जो 10वा अध्याय आपण सगळे जाणतो की 10वा अध्याय हा विभूती योग आहे. त्याच्यामध्ये भगवंतांनी त्यांच्या विभूतीचा विस्ताराचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 10व्या अध्यायामधला, गीतेच्या 10व्या अध्यायामधला जो 37वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये भगवंत असं म्हणतात की ऋषीणा वासुदेवोस्मी पांडवानां धनंजय मुलीना महप्यम वास कवीना मुशना कवी. म्हणजे मुलींमध्ये व्यास हे श्रीकृष्णाचंच रूप आहे. महर्षी व्यास हे श्रीकृष्णाचेच अवतार म्हणून मानले जातात. श्रीमद भागवतामध्ये भगवंतांचे 24 अवतार सांगितलेले आहेत. त्या जे 24 मुख्य अवतार जे सांगितले त्याच्यामध्ये एक व्यासांचं वर्णन मिळतं. आणि असे हे जे भगवान व्यास आहेत त्यांचा सप्त चिरंजीवांमध्ये समावेश आहे. आणि तो सप्त चिरंजीवांचा सप्त चिरंजीवांची आठवण करून देणारा जो श्लोक आहे तो श्लोक असा आहे की अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण कृपः परशुरामश्च सप्त एते चिरंजीविनः. आणि बऱ्याच ठिकाणी थोडासा गोंधळ होतो की चिरंजीव 7 आहेत का 8 आहेत. त्यासाठी पुढचा आणखीन असा श्लोक आहे, सप्तैतान स्मरण नित्य मार्कंडेय मथाष्टकम जीवेत वर्ष शतम सोपी सर्व व्याधी विवर्जित. आणि म्हणून 8 चिरंजीव असं सुद्धा म्हटलं जातं. मार्कंडे जे आहेत त्यांना दीर्घायू मिळालेला आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही श्लोकांचा सकाळी उठल्यानंतर उच्चार केल्यामुळे आपल्याला निरोगी दीर्घायू मिळतं असं शास्त्राने म्हटलेलं आहे. आणि जे महर्षी व्यासांचे पिता आहेत पराशर मुनी, ते हिमालयाच्या सान्निध्यामध्ये तपश्चर्या करत असताना तिथे त्यांनी एक स्मृती ग्रंथ रचला. त्या ग्रंथाचं नाव आहे पराशर स्मृती. आणि हा जो पराशर स्मृती ग्रंथ आहे त्याचं कृष्णदेवपायन व्यासांनी बद्रिकाश्रमामध्ये आपल्या शिष्यांना तो ग्रंथ समजावून सांगितला. द्वापार युगामध्ये याचेच अनुसरण करून कर्म करावे असे मानण्यात येते. व्यास जे त्रिकालदर्शी आहेत त्या व्यासांचं कर्तृत्व, त्यांची प्रतिभा, त्यांचं पांडित्य, त्यांची प्रज्ञा इतकी अलौकिक आहे की त्यांची विशालता सांगणं खरंच अवघड आहे. व्यासांनी जी प्रचंड ग्रंथ संपदा निर्माण केली त्या ग्रंथ संपदेला व्यासचर्य असं नाव आहे. त्यांची कामगिरी इतकी विशाल आणि विस्तीर्ण आहे की पुढे त्यांचं नाव व्यासच पडलं. आणि त्यांनी वेदाचे 4 विभाग केलेच. वेद जो एकच वेद होता, म्हणजे वेदांचे जे श्लोक होते त्यांनी त्याचा नेमकं त्यांचं वर्गीकरण केलं.
म्हणून सुद्धा त्यांना वेदव्यास असं नाव आहे. परत महर्षी व्यासांनी महाभारताची जी रचना केली त्याच्यामध्ये जवळजवळ 1000 श्लोकांचा अंतर्भाव आहे. आणि अशा ह्या सुंदर महाकाव्याची रचना त्यांनी करायला त्यांना 3 वर्ष लागले. महाभारत हा क्रांतिकारी विश्वकोश आहे. महाभारत धर्मग्रंथ आहे, काव्य आहे, इतिहास आहे, सर्व शास्त्रांचा संग्रह आहे. ज्याला जे 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 हवं आहे ते सगळं महाभारतामध्ये मिळतं. आणि या महाभारतातलाच भीष्म जो पर्व आहे त्याच्यामध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महर्षी व्यास म्हणतात की धर्मे चार्थे कामेच मोक्षच भरतर्षभ यदहस्ति तदन्यत्र यदन्नास्ति तत् न तत्क्वचित. अर्थात धर्म, अर्थ, काम, मोक्ष या संदर्भात महाभारतात जे आहे तेच संपूर्ण विश्वात अन्यत्र आहे. जे महाभारतात नाही ते अन्यत्र कुठेच नाही. याचा प्रत्यंतर आजही आपल्याला येतो. म्हणूनच व्यासांना आपण व्यासोच्छिष्टं जगत सर्वं अशी उक्ती दिलेली आहे. जगात जी संस्कृतीचे अंग आहेत ते सगळं व्यासांचं उच्छिष्ट आहे असं जग मानतं. महर्षी व्यासांचं विशाल आणि पांडित्य पूर्ण काव्य प्रतिभेला नतमस्तक करणारी आपण एक काव्य वंदना किंवा जो जो ध्यान श्लोकामध्ये म्हटलं जातं ते असं की नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. म्हणजे महाभारतासारख्या ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या प्रचंड बुद्धीला महर्षी व्यास यांना माझा नमस्कार असेल. महर्षी व्यासांनी वेदाचं जे वर्गीकरण केलं ते वेद म्हणजे अक्षर वाङ्मय आहे. त्यामुळे पृथ्वीवर जोपर्यंत पर्वत आणि नद्या आहेत तोपर्यंत वेदांचा महिमा भूतलावर राहील असं सायणाचार्यांचं वचन आहे. सायणाचार्य हे प्रचंड विद्वान संस्कृत पंडित होते आणि त्यांनी वेदांवर भाष्य लिहिलेलं आहे. वेद ही साक्षात देववाणी असल्यामुळे वेद हे अपौरुषेय आहे, म्हणजे मानव निर्मित नाही अशी भारतीयांची श्रद्धा आहे. ऋषींना वेद दिसले म्हणजे ऋषी दर्शनात असं निरुक्ताने म्हटलेलं आहे. आपल्या ज्या चार प्रकारच्या वाण्या आहेत, परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी, अशा 4 प्रकारच्या ज्या वाचा आहेत त्यातली सर्वश्रेष्ठ वाणी परावाणी ती म्हणजे वेद आहे. आणि आपण जो मानवजी बोलतो ती सर्वात कनिष्ठ वैखरी वाणी आहे. यापूर्वी जे एकत्र वेद होते त्यांचं नेटकं वर्गीकरण व्यासांनी केलं आहे. ते चार वर्ग ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 विभाग आहेत. आणि हे 4ही वेद त्यांनी त्यांच्या शिष्यांना शिकवले. ती वेद संहिता अनुक्रमे पैल, वैशंपायन, जैमिनी, सुमंतू या शिष्यांना शिकवल्या. म्हणून आणि त्या शिष्यांनी त्या चारही वेद प्रत्येकाने आपला एक वेद ग्रहण केला आणि तो समाजामध्ये सगळीकडे पसरवला. वेदांचं रक्षण, वर्गीकरण, संवर्धन, प्रचार करण्यात व्यासांचं प्रचंड आणि अलौकिक योगदान आहे. व्यासांनी 18 पुराणे, उपपुराणे, 18 नाही खरं तर 17 पुराणे त्यांनी लिहिले आहे. जे 18 म्हणजे जे विष्णू पुराण आहे ते मुनी पराशरांनी लिहिलेलं आहे. तर जी पुराणे, उपपुराणे लिहिली त्यातलं लिहिली. आणि आस्तिक दर्शन जे आहे, आस्तिक दर्शन मधले उत्तर मीमांसा म्हणजेच ब्रह्मसूत्र, आणि त्या ब्रह्मसूत्राचे प्रवर्तक बादरायण व्यास ऋषीच आहेत.
अशा या भव्य दिव्य व्यासांचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतो. म्हणजे फक्त महाभारतात किंवा पुराणातच त्यांचा उल्लेख आहे असं नाही, तर बौद्ध भाषेत पण त्यांचा उल्लेख झालेला आहे. बौद्ध वाङ्मयाची जी पाली भाषा आहे, त्या पाली भाषेत कंडद्वीपायन म्हणजे कृष्णद्वैपायन असा त्यांचा उल्लेख आलेला आहे. परत विनोबा भावे म्हणतात की रामायण महाभारत आपले राष्ट्रीय ग्रंथ आहेत. रामायण मधुर नीती काव्य आहे आणि महाभारत व्यापक समाजशास्त्र आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की ही जी महाभारत कथा आहे ती सगळ्या काव्यांचा राजा आहे आणि या कथेपासूनच चातुर्य शाणे झाले. सर्व जग प्रकाशयुक्त होऊन महाभारतामुळे शोभू लागले. असं विविध बुद्धिजीवींनी व्यासांचं खूप पद्धतीने कौतुक केलेलं आहे. आणि व्यास जेव्हा तपश्चर्याला जात होते तेव्हा त्यांच्या आईंना म्हणजे सत्यवतीला दुःख झालं की आपल्यापासून दूर होतोय. तर तेव्हा व्यासांनी सांगितलं की आई तू दुःखी होऊ नको, तू जेव्हा मला स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या समोर हजर राहीन. आणि खरोखरच पुढे जेव्हा सत्यवतीचे जे राणे सत्यवती राजा शंतनूचे लग्न झाल्यानंतर तिला 2 पुत्र झाले. एक विचित्रवीर्य आणि चित्रांगद. पण ते दोघेही आणि राजा पुढची पुढची वंशवृद्धी न करता किंवा राज्याला वारस न देता त्या तिघांचे निधन झाल्यामुळे आता वंशविस्तार कसा करायचा या चिंतेत असल्यामुळे सत्यवती असताना तिने आपल्या दोन्ही ज्या सुना होत्या त्यांच्या नियोगाद्वारे आपण आपला राज्य विस्तार किंवा राज्याला वारस देण्याचा तिचा मानस होता. अशा वेळेस तिने आधी सुरुवातीला त्यांचा जो मुलगा होता भीष्म, जो शंतनू राजाचा मुलगा होता, त्यांना विनंती केली. पण भीष्माचार्यांची प्रतिज्ञा ब्रह्मचर्याची असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला आणि त्यांनीच आठवण दिली की तुमचा जो पुत्र आहे व्यास, त्यांच्याद्वारे तुम्ही राज्याला वारस निर्माण करू शकता. त्यावेळेस सत्यवतीने व्यासांना आवाहन केलं आणि त्यांना विनंती केली की माझ्या ज्या दोन्ही सुना आहेत अंबिका आणि अंबालिका यांच्याशी नियोगाद्वारे तू आम्हाला वंशवृद्धी करून दे. त्यावेळेस व्यासांनी मान्यता दिली. त्यांनी अट घातली की काही काळ जाऊ दे, कारण मी प्रचंड उग्र तपश्चर्यातनं आलेलो आहे. आणि आपण आता त्यांचं वर्णन ऐकलं की त्यांचे प्रचंड जटा, पिंगट डोळे, कृष्ण वर्ण, त्यामुळे ह्या गोष्टींची आपल्या घरामध्ये वातावरणात ह्या वातावरणाची सगळ्यांना सवय होऊ दे. परंतु सत्यवतीला घाई होती की राजाचं आसन इतके काळ रिकामं ठेवणं योग्य नाही. त्यामुळे राज्याला धोका होऊ शकतो. म्हणून मग तिने थोडी घाई केली. त्यामुळे अंबिका आणि अंबालिका यांच्यापासून तिने त्यांना नियोगाद्वारे पुत्र निर्माण करण्याची इच्छा केली आणि त्या दोघी त्यांच्या उग्र रूपाला घाबरल्यामुळे धृतराष्ट्र आणि पंडू यांच्यामध्ये थोडे थोडे व्यंग निर्माण झाले. धृतराष्ट्र हा आंधळा निर्माण झाला आणि पंडू हा फिका. म्हणजे त्याला पंडू रोग झाला म्हणजे काय झालं की त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती कमी होती. आणि म्हणून मग सत्यवतीने पुन्हा अंबिकाला सांगितलं की तू पुन्हा पुत्र प्राप्त चांगला निरोगी पुत्रासाठी तो आता नियोगाला तयार हो. पण तिने दासीला जी
परिश्रमा नावाची दासी होती, तिला पाठवलं आणि तिच्यापासून विदुराची उत्पत्ती झाली. हे तिघही व्यासांचेच खरं तर पुत्र आहे. आणि व्यास महाभारत लिहितात ते म्हणजे खरं तर त्यांचा वंशाचंच त्यांना वर्णन करतात. ऍक्च्युली ते महाभारतातलं वर्णन म्हणजे जे कौरव पांडव आहेत ते त्यांचेच वंशज आहेत, परंतु त्यांनी निपक्षपातीपणे सगळ्या कौरवांचं वर्णन केलं. सॉरी, त्यांच्या वंशाचं वर्णन, कौरव पांडवांचं वर्णन त्यांनी निपक्षपाती केलं. म्हणजे अं, म्हणजे शकुनी, दुर्योधन यांचे गुण पण सांगितले आणि युधिष्ठिर आणि पांडवांचे मर्यादा त्या पण त्यांनी निपक्षपातीपणे सांगितलंय. व्यासांचं असं म्हणणं आहे की पूर्ण निर्दोष असं कोणी नसतं. म्हणजे व्यक्ती जी आहे त्याच्यामध्ये काही ना काही दोष आहे आणि त्या आपण मान्य करूनच त्यांच्याशी व्यवहार करायचा असतो. संपूर्ण सृष्टीमध्ये ईश्वरच एक निर्दोष आहेत आणि प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेत. संबंध सृष्टीमध्ये पूर्ण वाईट किंवा पूर्ण चांगलं असं काहीच नसतं. जर एखादी व्यक्ती पूर्ण निर्दोष आहे म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण वाईट असं काही नाहीये, तर ती देवत्वामध्ये नाही का सामील होणार? ती देव होऊन जाईल, परमेश्वर होईल. ती आपल्यामध्ये कशी राहील? आपल्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीमध्ये काही ना काही दोष हे असतातच. आणि अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण महाभारताची रचना केली. आणि त्यांच्यामुळेच कुरूंचा जो वंश आहे तो चिरायू राहू शकला. सगळ्यात शेवटी आपण व्यासांचं एक सुंदरसा श्लोक घेऊया. नारायण नमस्कृत्य नरै चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत. व्यासांचं एवढं आपल्या परीक्षेपुरतं चरित्र मला वाटतं आपण पूर्ण केलं आहे. आणि आपल्यासारख्या अभ्यासू साधक यांनी आणखीन काही त्याच्यामध्ये जर आपल्या ग्रुपवर मुद्दे सांगितले तर मी त्यांचा पण अंतर्भाव याच्यामध्ये करून घेईल. आणि तुमचा एक एक शब्द माझ्यासाठी खूप मोलाचा राहणार आहे. व्यासांबद्दल जे काय तुम्ही सांगाल ते माझ्यासाठी खूप मोलाचं राहणार आहे. तर मला वाटतं मी इथे आता थांबावं. छान सांगितलं तुम्ही. अजून एखादं पात्र केलेलं असेल तर? हो, मी खर तर आपल्या ग्रुपवर सारखी जी चर्चा चालू आहे कुरुक्षेत्राची, त्याच्यावर पण मी थोडस गोळा केली आहे माहिती. ती मी वाचून सांगितली तर चालेल का? हो, चालू शकते. चालेल. अजून जर कुठले पात्र पण असेल आणि तुम्हाला सांगायची इच्छा असेल तर सांगू शकता. आपल्याकडे वेळ आहे अजून थोडा. बरं. आपण आधी कुरुक्षेत्राची पण थोडीशी माहिती घेऊया. आणि ज्या कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांचं युद्ध झालं त्याचा उल्लेख धृतराष्ट्राने गीतेच्या पहिल्याच श्लोकामध्ये केलाय. महाभारतामध्ये कुरुक्षेत्राचं अपरंपार महत्व आलेलं आहे. सरस्वती नदी आणि दृषद्वती या दोन नद्यांच्या मध्यवर्ती क्षेत्राला कुरुक्षेत्र असे नाव आहे. सरस्वती नदीच्या दक्षिणेचा आणि दृश्यवती नदीच्या उत्तरेचा भूभाग हा कुरुक्षेत्र म्हणून गणला जातो. महाभारतामध्ये कुरुक्षेत्राची थोरवी सर्वत्र आली आहे. कुरुक्षेत्राची पौराणिक सीमा 48 कोस मानली जाते. सुरुवातीला कुरुक्षेत्राला ब्रह्माची यज्ञवेदी म्हणजे ब्रह्मदेवाने तिथे यज्ञ केले आहेत म्हणून यज्ञवेदी संबोधली जाईल. प्राचीन काळी देवतांनी तिथे मोठे मोठे यज्ञ तपश्चर्या केले होते. हे वैदिक संस्कृतीचे केंद्र होते. नंतर याला सामंत पंच असे म्हणले गेले. काही काळानंतर
तिथे बुद्धिमान महात्मा राजश्री कुरूने वारंवार नांगरणी केली, म्हणून या भागाचं नाव कुरुक्षेत्र असं पडलं. जेव्हा कुरु मोठ्या प्रसन्नतेने शेत नांगरत होते, तेव्हा इंद्राने त्यांना प्रसन्न होऊन इथे त्यांना वरदान दिलं की इथे जो कोणी पशु पक्षी किंवा मनुष्य अन्नधान्य विना किंवा लढा देऊन किंवा लढाईमध्ये मारला गेला तर त्यांना स्वर्गात स्थान मिळेल, असं कुरूंनी तिथे मान्य केलं. आणि असं इंद्राने त्यांना वरदान दिल्यामुळे त्या क्षेत्राला कुरुक्षेत्र असं नाव आहे. तिथे कुरुक्षेत्रामध्ये देवतांनी यज्ञ तपश्चर्या अनेक सत्र केलं, म्हणून त्याला धर्मक्षेत्र असं पण म्हटलं जातंय. कुरुक्षेत्रावर ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, ब्रह्मासार नावाचं मंदिर आहे. शल्य पर्वतामध्ये असा उल्लेख आलेला आहे. शल्य पर्वत म्हणजे महाभारतामधलं जे शल्य पर्व आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की पृथ्वीवर यापेक्षा अधिक पवित्र स्थान नाही. जो मनुष्य येथे तप आणि त्यागानंतर पृथ्वी लोकात जाईल आणि जो येथे त्याग करेल, दान करेल, त्याला 1000 पटीने फलप्राप्त होईल. असं 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 त्याचं महत्व आहे तिथल्या क्षेत्राचं. आणि कुरुक्षेत्राची जर धुळीचे कण अगदी पापाच्या अंगावर जरी उडाली तरी त्याला परमपद प्राप्त होतं, असं कुरुक्षेत्राचं महत्व आहे. शंतनूचा पुत्र जो चित्रांगद आहे त्याचं या कुरुक्षेत्रावर गंधर्वांबरोबर युद्ध करत असताना तो मारला गेला. कुरु राजा आपल्या राजाने आपल्या तपस्येने या क्षेत्राला पवित्र केलं. कुरुक्षेत्रातील इक्षुमती नदीच्या तीरावर तक्षक नागाने वास्तव्य केलं होतं. सुंद आणि उपसुंद या 2 बलाढ्य राक्षस दिग्विजयानंतर या क्षेत्रामध्ये राहत होते. तसंच मांधाता राजाने इथेच यज्ञ केला. मुद्गल नामक एक जितेंद्र ऋषी जे उंच वृत्तीने इथे राहत होते, त्यांनी तिथे तप केल्यामुळे सुद्धा त्या क्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हटलं जातं. जे मुद्गल ऋषी होते ते तिथे उंच वृत्तीने म्हणजे शेतकऱ्याने धान्य कापून नेल्यानंतर जे धान्याचे कण तिथे उरतात ते गोळा करून तेवढ्याच अन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. म्हणजे फक्त शरीर धारण करण्यापुरतं जे थोडस भक्षण करून ते मुद्गल ऋषी तिथे राहत होते, म्हणून त्यांना तिथे त्यांच्या तपश्चर्याला मान देण्यासाठी तिथे त्याला धर्मक्षेत्र असं म्हटलं जातं. आणि त्यांची ही वृत्ती बघून एक दिवशी दुर्वास ऋषींना त्यांची परीक्षा घ्यावी अशी वाटली आणि ते 15 दिवसातनं एकदा एक द्रोणभर धान्य ग्रहण करायचे. जे कण गोळा करून जे द्रोणभर धान्य मिळायचं ते 15 दिवसात एकदा ग्रहण करायचे. आणि त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी सुद्धा तिथे तेवढ्याच द्रोणभर अन्नावर निर्वाह करायचे त्यांचे. तर दुर्वास ऋषी 15 दिवसात एकदा तिथे त्यांच्याकडे आले आणि त्यांचं आतिथ्य करण्यासाठी म्हणून ऋषींनी जे त्यांच्याकडे जे द्रोणभर धान्य होतं ते त्यांना शिजवून त्यांना वाढलं. त्यात ऋषींनी ते पूर्ण पोटभर जेवण केलं. ऋषींना कल्पना होती की हे एवढंच धान्य आहे आणि हे जर आपण सगळं संपवलं तर हे लोक आता यांना 15 दिवस खायला काही नाहीये. तरी पण दुर्वास ऋषींनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी ते पूर्ण संपवलं. 15 दिवसांनी ते पुन्हा आले. दुर्वास ऋषी पुन्हा आले आणि पुन्हा त्यांचं आतिथ्य त्यांनी ग्रहण केलं. आणि त्यांनी असं 4-5 वेळा केलं. तरीही
मुद्गल जे ऋषी होते त्यांना म, अ, त्यांच्या कपाळावर एकही आठे नाही, किंवा त्यांनी त्यांचा कधी तिरस्कार केला नाही किंवा रागराग केला नाही. ते जेव्हा जेव्हा आलेले तेव्हा त्यांनी त्यांचं आदर स्वागत केला. आणि त्यांची ही सगळी तपश्चर्या त्या कुरुक्षेत्रावर झाली. आणि असं हे महान कुरुक्षेत्राला म्हणून धर्मक्षेत्र असं म्हटलं जातं. भीष्म आणि परशुराम जे युद्ध झालं अंबिकेच्या सांगण्यावरनं, तर ते सुद्धा ह्या कुरुक्षेत्रालाच झालेलं आहे. आणि बलराम जेव्हा त्यांचं तीर्थाटन करून ते परत आले, तेव्हा तिथे बलरामांनी सुद्धा भरपूर तपश्चर्या केली तिथे, किंवा दान धर्म केले. आणि असं ह्या कुरुक्षेत्राचं महाभारतामध्ये बऱ्याच वेळा वर्णन आलेलं आहे. एवढं एवढं एवढा काय म्हणतात त्याला आपण, एवढं कुरुक्षेत्राबद्दलची एवढीच माहिती मी आता गोळा केली आहे. आणि म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, परीक्षेच्या दृष्टीनेच एवढी माहिती मी तुम्हाला सांगते. आपण ह्या क्षेत्राची एवढी माहिती इथे थांबवूया. छान, खूप छान सई. नाही, मला खूप भीती वाटते खरं तर. मी अजून यापूर्वी कधी असं कोणासमोर असं एवढी